तळलेला कोणताही पदार्थ असो, तो जर आपल्याला गरम गरम खायला मिळाला तर त्याची मजाच काही वेगळी असते. तर आजच्या रेसिपीमध्ये आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहोत की जी तुम्ही या सीझनमध्ये नक्की करून बघा आणि ती तुमच्या आरोग्याला सुद्धा खूप फायदेशीर आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत कचोरी. तर ही कचोरी आज आपण बनवणार आहोत. ओल्या मुगाचे दाणे असतात आणि ओले मूग आता या सीझनमध्ये आलेले आहेतच. तर तुम्ही ओल्या मुगाचे दाणे असतात त्याची कचोरी कशी बनवायची तर हे आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आता आपण मैदा भिजवून घेऊया. तर आता आपल्याला मैदा भिजवण्यासाठी मी 2 कप मैदा मोजून घेतलेला आहे. तर तुम्ही या मेजरमेंटनुसारच करा. आणि 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे. तर ओवा अशा प्रकारे हातावरती घ्या आणि तो हाताने अशा प्रकारे कुस्करून टाका, म्हणजे त्या ओव्याची चांगली टेस्ट येईल. तर अशा प्रकारे मी हातावरच छान कुस्करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये ओवा टाकून दिलेला आहे. आणि आता आपल्याला मी त्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि आता यामध्ये आपल्याला थोडा क्रिस्पीपणा यायसाठी कचोरीला त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप किंवा तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर मी तूप टाकलेलं आहे थोडं मेल्ट झालेलं. तर 4 टेबलस्पून तुम्ही बघू शकता, या चमच्यानी तुम्ही टाकू शकता. तर 4 टेबलस्पून तूप मी यामध्ये टाकलेलं आहे. गरम केलेलं नाही आहे, फक्त मेल्ट झालेलं आहे. तर ते त्या प्रकारे टाकलेलं आहे मी. आणि आता हे पूर्ण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मिक्स झाल्यानंतर मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता हे 1 कप पाणी तर आपल्याला लागणार नाही, पण जेवढं ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे मी टाकत आहे. अशा प्रकारे आपल्याला घट्टसर गोळा याचा करून घ्यायचा आहे. जास्त पातळ पण करायचा नाही आहे. बघू शकता तुम्ही असा घट्टसर गोळा मी त्याचा करून घेतलेला आहे. आता हा गोळा आपल्याला 20 मिनिटं झाकून ठेवायचा आहे, म्हणजे 20 मिनिटं छान तो व्यवस्थित मुरून जाईल. आणि नंतर पुढच्या रेसिपीला सुरुवात करायची आहे. साधारणतः मी 1 कप ओल्या मुगाचे दाणे घेतलेले आहे, म्हणजे ज्या शेंगा येतात मार्केटमध्ये ते शेंगा आणून मुगाचे दाणे आणि त्याचमध्ये चवडीचे किंवा तुम्ही आपण ज्याला बरबटी म्हणतो, कोणी चवडी म्हणतं, ते दाणे पण मी त्यामध्ये टाकलेले आहे. शेंगा होत्या तर त्याचे दाणे पण मी त्यामध्ये टाकलेले आहे. तर आता हे दाणे आपल्याला छान गॅसवरती भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 1 कप हे दाणे असतील. तर तवा आता गॅसवरती ठेवून दिलेला आहे आणि तव्यावरती आता हे दाणे आपण छान टाकून घेऊया आणि भाजून घेऊया. दाणे आपल्याला फार जास्त वेळ भाजायची नाही आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे भाजायचे आहे, कारण की ते भाजताना कडक नको व्हायला. फक्त त्यामध्ये थोडं मॉइश्चर यायला हवं. त्यामुळे मी नुसतं दाणे भाजून घेत आहे. त्यावरती तेलसुद्धा मी टाकलेलं नाही आहे, फक्त दाणे भाजून घेत आहे साधारणतः 5 मिनिटं. तर दाणे आपले भाजून झालेले आहे. आता दाणे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि हे दाणे थोडे थंड होऊ देऊयात. तर पुढचं आपलं साहित्य लागणार आहे. साधारणतः 5 ते 6 मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहे, 1 अद्रकचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे 1 गाठा. तर मिक्सरमध्ये सुरुवातीला आपण 2 टीस्पून मी त्यामध्ये धने घातलेले आहे. त्यानंतर 1 टीस्पून सोप घातलेली आहे आणि 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे. आता याचा आपल्याला जास्त बारीक नाही, जाडसर असा हे करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी ते छान जाडसरच अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे पूर्ण साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. मिरच्या, अद्रक आणि लसूण
हे बारीक झाल्यानंतर आपले दाणे पण आता थंड झालेले आहेत, तर दाणे आपण छान मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. तर हे दाणे पण जास्त आपल्याला बारीक करायचे नाही आहे आणि जास्त जाड पण ठेवायचे नाही आहे, थोडे मीडियमच ठेवायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जाडसरच थोडं मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. थोडं तुम्ही जास्त वाटायला जर हार्ड जात असेल किंवा कोरडं झालं असेल तर थोडं पाणी पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, पण मी टाकलेलं नाही आहे. असं कोरडंच मी वाटून घेतलेलं आहे. आता जे दाणे राहिलेले आहेत बाकीचे ते पण आपल्याला वाटून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी आता पूर्ण दाणे वाटून घेतलेले आहे मुगाचे. तर मुगाचे ओले दाणे आपल्याला या सीझनमध्ये मिळतात, तर ही युनिक रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा. तर आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवून दिलेली आहे गॅसवरती. आता कढई गरम झालेली आहे आणि आता साधारणतः 2 ते 3 पळे आपण तेल यामध्ये टाकून घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर हाफ टीस्पून त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर हाफ टीस्पून जिरं टाकलेलं आहे. आता त्यामध्ये आपण मिरच्या, अद्रक आणि लसूणची जी पेस्ट केलेली होती ती पेस्ट टाकून देऊयात. आता ती पेस्ट थोडा वेळ हलवून घेऊया. खालून करपायला नको आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे करायचं आहे सर्व. कारण की एखाद्या वेळेस मसाले पटकन होऊन येतात जास्त हाय फ्लेमवरती जर केलं तर. छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण जे सोप, जिरं आणि धणे जे आपण बारीक केलेले होते ते टाकून घेऊया आणि छान एकदा मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मी अगदी स्लो ठेवलेली आहे. तर व्यवस्थित छान मी हलवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडं हाफ टीस्पून तिखट टाकायचं आहे. थोडी हळद टाकलेली आहे मी आणि गरम मसाला टाकायचा आहे. मिश्रण छान मिक्स करून घेऊया. आता आपण जे ओले दाणे बारीक केलेले होते ते दाणे आपण त्यामध्ये टाकून घेऊया ते मिश्रण आणि छान परत एकदा मिक्स करून घेऊयात. यामध्ये जे आपण असं छान व्यवस्थित चमच्याने बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही. त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. साधारणतः 1 टीस्पून मी मीठ यामध्ये टाकले असेल. आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर खूप सारा कोथिंबीर जेवढी जास्त टाकाल तेवढी छान चव येईल आपल्या कचोरीला. तर कचोरीचं सारण हे ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आपलं. तर त्यावरती आता आपण थोडा वेळ अगदी 5 मिनिटं झाकण ठेवून देऊयात आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे. तर आपलं सारण तयार झालेलं आहे. एका प्लेटमध्ये आता हे सारण आपण काढून घेऊया थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतरच पुढच्या रेसिपीला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर आता आपला मैदा पण छान भिजून झालेला आहे. आता त्याचे छान आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. साधारणतः एवढ्या आकाराचे तुम्हाला गोळे तयार करून घ्यायचे आहे.
बघू शकता तुम्ही हातावरती अशा प्रकारे गोल गोल फिरवून. तर याच आकाराचे तुम्हाला उर्वरित गोळे करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही. तर आता याची चपाती कशी करायची ते एकदा बघून घेऊया आपण. लाटून आणि हाताने पण कशी बनवायची या दोन्ही प्रकारे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर पोळपाटावरती अशा प्रकारे काठानी बारीक आणि मध्ये थोडी जाडसर राहिली तरी चालेल, पण काठानी ही बारीकच व्हायला हवी. तर अशा प्रकारे हलक्या हाताने तुम्हाला ते लाटून घ्यायचे आहे. तर आता ही पोळपाटावरती आता आपण लाटून घेतली आणि हाताने कशी करायची, तर अशा प्रकारे अंगठ्याने मध्ये असं प्रेस करत आणि गोल गोल फिरवत अशा प्रकारे करायची आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्ही त्या प्रकारे करू शकता. तर मी आता हाताने पण तुम्हाला करून दाखवलेली आहे. अशा प्रकारे सर्व चपात्या आता आपण करून घेतलेल्या आहे. तर आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया. या सारणाचे तुम्ही असे गोळे करून किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर नुसतं असं हाताने सुद्धा भरून घेऊ शकता. जास्तच जर सारण कोरडं झालं असेल तर त्यामध्ये पाण्याचा शिपका सुद्धा तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे चारी बाजूनी आणि मध्ये ते सारण भरत चारी बाजूनी चारी कळा आपल्याला अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही. आणि असं गोल गोल फिरवत छान व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे. आणि मध्ये छान अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आणि हातावरतीच अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं. म्हणजे काय होईल, ते सारण चारी बाजूनी व्यवस्थित पसरेल. म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं की सारण पूर्ण चारी बाजूनी पसरत नाही व्यवस्थित, त्यामुळे अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला. याच प्रकारे बाकीची पण आपल्याला अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं आहे त्या चपात्यांमध्ये. चारी कणांनी व्यवस्थित भरून अशा प्रकारे आणि प्रेस करायचं आहे त्याला. तर अशा प्रकारे मी बाकीचे उरलेला पण करून घेत आहे, सारण भरून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण सारण यामध्ये आता भरून घेतलेलं आहे. तर आता थोडंसं अगदी मैदा घेऊन थोडंसं लावलेलं आहे पोळपाटावरती आणि हलक्या हाताने अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. जास्त दाबून लाटायचं नाही आहे, कारण एखाद्या वेळेस जास्त दाबून जर लाटलं तर ते सारण बाहेर येतं आणि एका बाजूने लाटल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने मी लाटून घेत आहे, कारण त्यामुळे काय होईल, सारण व्यवस्थित चारही बाजूनी व्यवस्थित स्प्रेड होईल आणि कचोरी खायला पण चांगली लागेल. त्यामुळे लाटताना आपल्याला दोन्ही बाजूनी लाटून घ्यायची आहे आणि कडेला बारीक व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. जास्त जाडसर ठेवायची नाही आहे. बघू शकता आता आपल्या कचोऱ्या लाटून झालेल्या आहे. तर आता आपण कढई गॅसवरती ठेवून तेल गरम करून घेऊया. तर तेल आता कढईमध्ये मी टाकून दिलेलं आहे. तेल जास्त आपल्याला गरम होऊ द्यायचं नाही आहे. अगदी म्हणजे जास्त गरम पण नाही आणि जास्त कोमट पण नाही. अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. कारण जास्त हाय फ्लेमवरती जर आपण तळून घेतल्या तर कचोरी ही फुटायची शक्यता असते. त्यामुळे अगदी तेल आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे. बघू शकता तुम्ही कचोरी टाकलेली आहे. सुरुवातीला एका साईडनी छान होऊ द्यायची आपल्याला आणि वरून अशा प्रकारे झाल्याने तेल त्यावरती टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान फुगलेली आहे आपली कचोरी. तर आता दुसऱ्या बाजूने पण पलटून घेतलेली आहे
आणि बघू शकता तुम्ही आता आपली कचोरी तयार झालेली आहे। किती छान टम्म फुगलेली आहे कचोरी। तर तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा घरी करून बघा आणि मी ज्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा। अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीच्या पण कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे। तेल जर जास्त तुमचं गरम झालेलं असेल तर गॅस तुम्ही बंद करून सुद्धा नंतर त्यामध्ये कचोरी टाकायची आणि बाकीच्या उरलेल्या कचोऱ्या तेल म्हणजे नंतर मग चालू करायचा आणि काढून घ्यायचा। तर अशा प्रकारे बाकीचे उरलेल्या पण मी कचोऱ्या छान तळून घेतलेल्या आहे। बघू शकता तुम्ही खूप छान झालेल्या आहेत कचोऱ्या आणि त्यावरती बबल्स पण छान आलेले आहे। बघू शकता तुम्ही आणि जास्त ऑइली पण झालेल्या नाहीयेत। बघू शकता तुम्ही छान अशा क्रिस्पी आणि छान बबल्स पण आलेले आहेत त्यावरती। तर कचोरी आता आपण एक फोडून बघूया। छान खूप क्रिस्पी झालेली आहे आणि सारण पण छान चारी बाजूला लागलेला आहे। तर आजची ही युनिक रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, सगळ्यांना खूप आवडेल। आणि आपल्या राधाज डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा। धन्यवाद।